नमस्कार. नमस्कार. हे आमचे मित्र बमनौर खडकवाडी यांची मोसंबीची बाग आहे. गेले 3-4 वर्षापासून ते रासायनिक ट्रीटमेंट करत होते, पण ही बाग मनावाटण अशी फुटत नव्हती आणि फुटली तरी बी या बागेवरती गळ होत होती. हा, तर आज मी धन्वंतरीची जी काय ट्रीटमेंट या बागेला दिलेली आहे, बेसल डोस भरून जी काय ट्रीटमेंट केली त्याला आज 10-12 दिवस माझ्या अंदाजाने झाले असतील. पण जे काय रिझल्ट या बागेवर आज फुटलेली बाग आहे, इतकं खराब वातावरण आहे. कंटिन्यू बागेला पाणी फोडल्यापासून कंटिन्यू रोज ढगाळ वातावरण असेल, थंडी असेल, ऊन असेल, पण या कंडिशनमध्ये या बागेने जे डोळे काढलेत किंवा जे फुटलेत त्याबद्दल स्वतः तेच सांगतील काय इथं रिझल्ट त्यांना दिसतात ते. आम्ही धन्वंतरीचं प्रोडक्ट घेतलेलं आहे. 8-10-12 दिवस झाले पाणी सोडून आणि खत वगैरे टाकले, त्यांना डोस दिला त्यांनी जसं सांगितलं तसं. तर एक 10 दिवसातच याची क्वालिटी दिसायला लागलेली आणि एक 10 दिवसामध्ये इतकं फास्ट म्हणजे बार आलेलं आहे, त्याचे गुंड्यासुद्धा बनलेले आहे. याच्या अगोदर असं फुटलेलं नव्हतं माझं बाग. 7-8 वर्ष झाले माझ्या बागाला, परंतु असं बाग येत नव्हतं. आणि याच्यामुळं प्रोडक्ट्समुळं खूपच फायदा होईन असं आम्हाला अपेक्षा आहे त्याच्याकडून. आणि आता तुम्ही बघताच आहे कसं आहे झाडची क्वालिटी वगैरे. तर धन्यवाद. म्हणते सगळ्यात सोपं आहे मंकी बुरशी. हा, काळ्या तोंड. हे आपल्या धन्वंतरीच्या बागेत जर दिसली तर मी प्रत्येक बागायतदाराला पूर्ण खर्चा परत देईल. हे रासायनिकचे दुष्परिणाम आहेत आणि ज्या जमिनीतून बुरशा वाढू लागल्यात त्याच्यामुळे हे रासायनिक खताच्या ज्या वाढलेल्या बुरशी आहेत त्याचे परिणाम येते. मोसंबीवर तुम्हाला आजपर्यंत कधी अशी बुरशी पाहायला भेटली होती का? नाही. हा दुष्परिणाम आहे रासायनिकचा. आणि आणखीन हे रासायनिक फवारतात ना, हे कंट्रोल करून दाखव फक्त मला हे. हा, हे कंट्रोल करून दाखव. आता आजच पूर्ण जवळपास 30% बाग डॅमेज झाली आणि हे प्रत्येक फळ हे इथपर्यंत थांबत नाही, हे पूर्ण डॅमेज करून टाकते. प्रत्येक झाडावर आली, प्रत्येक झाड. आता शेजारीच आपली बाग आहे, मजा आहे खरी नाही. बागेचा टप्पाच पडून दिसला पण बरं का. म्हणजे बांधच नाही ना, अंतर नाही. याला लय फास्ट फवारणी घ्यावं लागणार आहे. ते बी या 2 फाट्या लय जबरदस्त फवारा लागणार आहे.